मंडळी हे बघा, तुम्ही बघू शकता बक्कासूर बैल. आणि पब्लिक हे बघा किती आहे बघायला. राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी आलो सातारामध्ये हिंद केसरी मैदान 16 डिसेंबर 2025 उर्से गावामध्ये बैलगाडा शर्यत आहे. त्याच्यासाठी मी खास मुंबईवरून आलो आहे. तर मंडळी आता आपण आहे सातारा बस स्थानकच्या इथं. आणि हे बघा डेपोच्या आतमध्येच आहे मी. आणि आपल्याला येणार आहे बाबा न्यायला तिकडं बाहेर येणार आहे. तर आपल्याला तिथं बाहेर जायचं आहे आता. तर मंडळी आता आपण बाबाच्या इथं आलो आहे. आणि तुम्ही याला माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितला असणार. आपला गणपतीचा ब्लॉग होता लालबागच्या राजाचा तो. आणि हे त्याचे दाजी आहेत आणि हा त्यांचा भाचा आहे. आणि यांच्याकडे पण आधी बैल होता. बैल विकला तुम्ही ना? पण हा बैल होता यांच्याकडे पण, गाड्यासाठीच होता तो बैल, पण यांनी बैल विकलाय. आणि आज आपण जाणार आहे 4 व्हीलरनी. हाय मित्रांनो, तुम्हाला सांगितलं असेल ह्यांनी, तसंच हे बैलगाडा शर्यतीसाठीच आले आहेत जुन्नरवरनं, शिवजन्मभूमीपासून. तर आता आम्ही जाणार पुशेगावात. तर आपण पुढे तुम्हाला कंटिन्यू दाखवतो. आणि इथं तुम्हाला दिसत आहेत ना, सगळ्यांना बैलांचा पूर्ण हेड आहे. म्हणून सगळे बघा लांबून लांबून आलेत. मला जास्त नाही येड, या तिघांना आमच्या तिघांना हा ग्रुपच्या बाहेर आहे. हा ग्रुपच्या बाहेर आहे. आणि पर्सनल आपल्यासाठी दाजींनी 4 व्हीलर काढली आहे बाई. चला आता आपण निघूया. तर मंडळी आता आम्ही पोहोचलो आहे. आम्ही आता पोहोचलो आहोत पुसेगावचं हिंद केसरी मानाचं मैदान. आता थोड्या वेळेत आम्ही बकासूरला बघणार आहोत. आता ते गर्दीनुसार आम्ही बघू त्याला. आणि गर्दी बघा किती आहे. तुम्ही पूर्ण रोड बघा, गाड्या बिड्या कॉर्नरला सगळ्या गाड्या लागलेल्या त्या बघा. आणि जास्त करून आम्ही आलो मेन बकासूरला बघायला. मंडळी हा बघा बैल बघू शकता तुम्ही. आणि समोर गर्दी बघा किती आहे बघा. त्या डोंगरावरती बघा पूर्ण पब्लिक आहे. हे बघा ह्या साईडला पण बैल आहेत. आणि गर्दी बघ काय. तर मंडळी आम्ही पोचलोय. आणि एवढ्या याच्यामध्ये आम्ही एकच बैल शोधतोय, बक्कासूर. हे बघा आता इकडून आम्ही शोधत आलो आहे. आता इकडं चाललोय मैदानाच्या साईडला. ह्या साईडला बघू भेटतोय काय बक्कासूर बैल बघायचा बाई समोर. आणि मंडळी तुम्ही डोंगरावरती पब्लिक बघू शकता किती आहे बघा. या सगळ्या गाड्या डोंगरावरती बसले त्या बघा इथं. मंडळी फायनली आम्हाला बक्कासूर बैल भेटला आहे बघा. एवढी पब्लिक आहे ना इथं. बघा वरच्या साईडकडून दाखवतो थांबा. वरच्या साईडकडून चल वरच्या. बघा मंडळी गर्दी बघा, बक्कासूर बैल बघायला गर्दी किती आहे. बघा मंडळी बक्कासूर बैल. तर मंडळी तुम्ही बघू शकता बक्कासूर बैल. आणि पहिल्यांदा आलोय हा बैल बघायला. मला मेन म्हणजे मी मुंबईवरून आलेलो फक्त या बैलासाठी. तसं मला कळालं ना साताऱ्यामध्ये बैलगाडा शर्यत होणार आहे आणि त्याच्यामध्ये बक्कासूर येणार आहे.
झटपट मी तिकीट काढली आणि मेन म्हणजे या बैलाला बघायला आलो. माझ्यासारखे असे कितीतरी जण आली आहेत आणि बघायला. बघा साईडला तुम्ही गर्दी बिर्दी बघू शकता. फक्त ह्या बैलाला बघायला आले. मंडळी हे बघा तुम्ही बघू शकता बक्कासूर बैल. आणि पब्लिक आहे बघा किती आहे बघायला. तर मंडळी सगळीजण फोटो काढतात बघा. आता आम्ही पण फोटो काढून झालेत आमचे. असे एक एक जाऊन आतमध्ये जाऊन फोटो काढतात. बाई प्रसिद्ध बैल आहे आणि पहिल्यांदा एवढा जवळून बघितलं बाई. पहिल्यांदा बघितलं. म्हणजे मी आतापर्यंत समोरासमोर बघितलंच नव्हतं. आता समोरासमोर मी बघतोय बक्कासूरला. तर याच्या आधी मी बघितलेलं बघतात टी व्हीवरती बघितलं, यूट्यूबला बघितलंय. समोरासमोर मी पहिल्यांदा बघतोय. तर मंडळी तुम्ही आता बक्कासूर बैल बघितला असेल आणि आता आम्ही इथून चाललोय छकडी बघायला. बघा आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे बघा. बघा पूर्ण गाड्यांच्या पार्किंगनी आहे बघा किती भरलेलं आहे. सगळ्या पिकअप आणि या साईडला होता बक्कासूर बैल. आणि तो पण आम्ही गर्दी होती म्हणून आम्ही ओळखला. त्या जागी गर्दी होती का तिथं आम्ही गेलेलो. तर मंडळी आहे बघा गर्दी बघा किती आहे बघायला. बघा पूर्ण टेकडी भरलेली आहे बघा. आणि हे बघा इथं बैलगाड्या सुटल्या बघा. मंडळी इकडून ह्या बघा पूर्ण डोंगर कसा भरलेला वाटतंय पूर्ण. आणि या साईडला स्क्रीन पण लावलेली आहे बघा बघायला. आणि आता आम्ही चाललो अजून खाली. तेवढ्याच जवळून मी तुम्हाला दाखवू शकतो, तेवढ्याच जवळून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. बघा बाबांनी या बघा हे घेतलंय बांधायला. 100 रुपये किंमत आहे याची. बघा मैदान 76 मध्ये ज्या 76 मध्ये रोमांच्यामध्ये लढत चालू परंतु शेवटच्या क्षणाला बाजी करून आली. डोळ्याचं पारणं फुटला आणि 78चा रणसंग्राम चालू आला. संग्राम मध्ये 2 गाड्या बाद झाल्या आणि 7 गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे. हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र इथं एकट्याने जोडीदाराची साथ लागते. अतिशय सुंदर. ड्रायव्हरला मानलं पाहिजे. डोक्याला हेल्मेट काढून घालून गाडी आणली. गांठावला पहिला या ठिकाणी असा जोकर की जो या ठिकाणी स्वतःचा विचार करतो असा याचा वजीर या गाडीचा क्रमांकाला बैलगाडी मालकाचं चालकाचं नाव सांगावं. कारण आजच्या मैदानासाठी विजेत्या गाडीवानाला विठ्ठल रुक्माईची मूर्ती देण्यासाठी पुणे गाडगिऱ्यांचं सातारा शाखा राजवाडा आणि रिंग रोड फलटण यांचे प्रतिनिधी सगळे घाबरून पळत आहेत. त्यांचं देखील ग्रामस्थ मंडळ पुशेगाव आणि यात्रा कमिटी पुशेगाव यांच्यातर्फे हार्दिक स्वागत आहे. पुणे गाडगीर यांचं सातारा शाखा सातारा आणि रिंग रोड आला तो व्हिडिओ झाला. व्हिडिओसाठी बघा काय काय करतोय. 79 पळतो या मैदानातला आणि 79 मध्ये सुद्धा लढत सुरू आहे. होणार गट विजेता. इथं गट 5 मध्ये बाकीच्या मैदानाचा फायनल केल्यासारखं आहे. गजरात काटा गेला 12:30 वरती आणि या हिंद केसरी मैदानातला 80वा गट पळतोय. बैलगाडी क्षेत्रामध्ये
मंडळी तुम्ही बघू शकता बघा, बक्कासूर बैल इथं आहे आणि त्याला बघायला इथं किती गर्दी आहे. आणि आम्ही काय केलंय, आम्ही होतो मगाशी तिकडं आणि त्या साईडला चालू आहे ना, तिकडं आम्ही बाबाला उभा केलाय व्हिडिओ काढायला. आणि इथून बैल नेणार का तेव्हा आम्हाला व्हिडिओ शूट करायचे म्हणून आम्ही या साईडला आधीच येऊन थांबलोय. अजून तरी गर्दीला आहे इथून, अजून तरी बैल सोडला नाही. त्याचा सोडणार ना म्हणून आम्ही आधीच येऊन इथं उभं राहिले कारण व्हिडिओ काढायला. आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे बघा. नाही तुमचं तर मंडळी आता आहे बघा, बक्कासूर येतोय. आई व्हिडिओ बघतच नाही, मी चाललोय. मंडळी तुम्ही गर्दी बघू शकता, बक्कासूर बैलासाठी बघा किती गर्दी आहे इथे. आणि बैल इकडे आहे. आणि घर क्रमांक 20 ची गाडी घर क्रमांक 20 ची गाडी सेवार प्रसन्न महाराज बादल कुसेगाव अडवल्याचा महाराज आणि बादल. हा घर क्रमांक 21 ची गाडी
तर मंडळी या बघा तुम्ही बघू शकता पोलीस जीन्स कसे होते या साईडला पुढं नाही यावं म्हणून पोलीस लोकांना उभं ठेवलं आणि आता बघा गाडा सुटलेला आहे. तर मंडळी आता एका सीटची बारी चालू आहे म्हणून एवढी सगळी गर्दी खूप राहते पूर्ण क्राऊड आहे होती आणि आता एवढी भरती क्रमांक 87 गाडी नाथसाहेब प्रसन्न नितीन नाना भराळे उरुळी देवाची यांचा सायको आणि प्रेमदास धागेबा राठोड वडगाव कोल्हारी छत्रपती संभाजी यांचा हिरा जप्त करा ते दोन्ही पण ड्रोन बघा. अजय बळवंत खटाळे पातागळे यांचा सर्जा आणि गणा गाडा क्रमांक 89 ची गाडी गावदेव प्रसन्न समीर महादेव भोईर मोठा गाव अरुण भाऊ खंडाळे टोंबोल यांचा भोला आणि गरजा आणि स्क्रीन चालू करा. 90 ची गाडी संत महापुरुषांना नाथप यादव तानाजी यादव या फेऱ्यामध्ये गाडी नाथसाहेब प्रसन्न महाराष्ट्र केसरी गरुडा आणि सोन्या गाडा क्रमांक मंडळी आता आम्ही निघालो आहे बघा. दाजींची हालत बघू शकता तुम्ही काय झाली आहे. दाढी पण रंगली आहे, त्याची केस रंगली याची माझी पण. घेतलं ना राव तुला पण, सगळ्यांना घेतले बाई सगळ्यांना. गर्दी काय होती कोणी मंडळी आहे बघा. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे बघा. सगळी धूळ उडली आहे वरती आहे बघा. काय पब्लिक आहे. तर मंडळी इथं हे बैल आहेत ना, हे विकायला बैल आहेत ना. बारीक बैल आहे ना 18,000 रुपयाची किंमत. या साईडला पण इकडं बैल आहेत. तर मंडळी आता आम्ही मैदानाच्या इकडं आलो. या साईडला आमची गाडी तिथे लावलेली आहे आणि बघा दाजी आता गाडी काढतायत. गाडी पण आम्ही अशा आतमध्ये लावली ना, आता बघू निघते का नाही. आणि काढायची आहे पण आम्हाला या बघा इथून अशी. येऊ दे येऊ दे. जाऊ द्या जाऊ द्या. गाडी आता आपली निघाली आहे. डायरेक्ट घरी जायचं इथून आता बाबाच्या. गाडं बघायला पण हे गाडं बघायला पण मी असं गाडं बघायला पण पहिल्यांदा आलो पाहिजे. त्याच्या आधी कधी मी आलोच नव्हतो असं गाडं बघायला. मला सांग मोकार गरम झाले. लोकेशन पाठव मला. ट्रॅफिक आहे बघा किती आहे. मंडळी आता आम्ही निघालो इथून. तर मंडळी आता आम्ही घरी बिरी पोचलेलो आणि असं राऊंडला निघालेलो. आणि आता असं राऊंडला निघालो. पेट्रोलच्या इथं पेट्रोल टाकलेलं बाबाच्या गाडीमध्ये. गाडी बिडी लावली. कंटाळा आला म्हणून असं राऊंडला निघालो आहे. आणि आता पहिल्यांदा मी बैलगाडी बघितला असंवाला. आपल्या गावी तुम्ही बघितलं असं मी व्हिडिओ टाकलेले. ते अलग होते आणि हे अलग आहे. पण हे वेळे बघून चांगलं वाटलं. मेन त्याच्यासाठी आलेलो. मेन कुठला बैलासाठी आलेलो आपण? बकासूर ह्या बैलासाठी आलेलो. आपण ते बघितलं. आपल्याकडून झालं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. तर हा ब्लॉग मी आता एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा. बाय.